नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं रॉयल मीडिया ग्रुप। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। बुल्ढाना आरटीओ ऑफिस में हंगामा, अधिकारी और एजेंट में घूसखोरी को लेकर भिड़ंत, मारकाट का वीडियो वायरल। बुल्ढाना आरटीओ कार्यालय में शुक्रवार को बड़ा बवाल हो गया। आरटीओ अधिकारी राजश्री चौधरी और आरटीओ एजेंट सैयद इरफान के बीच हुई गाली गलौज और मारकाट का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। जानकारी के अनुसार विवाद एक वाहन की पासिंग को लेकर शुरू हुआ। आरोपी के अधिकारी ने पहले 500 रुपए और बाद में 1000 रुपए की मांग की। इसी दौरान तीखी बहस बढ़ी और कथित तौर पर अधिकारी ने एजेंट पर हाथ उठा दिया। इस घटना के बाद शहर में खलबली मच गई। नागरिकों का कहना है कि बुल्ढाना आरटीओ ऑफिस लंबे समय से भ्रष्टाचार और घूसखोरी का गढ़ बना हुआ है। खुद केंद्रीय मंत्री नितिन गडकरी भी पहले सार्वजनिक मंच से कह चुके हैं, अगर देश में सबसे ज्यादा भ्रष्टाचार कहीं है तो वह आरटीओ विभाग में है। इस मामले में शहर पुलिस स्टेशन बुल्ढाना में दोनों पक्षों की ओर से परस्पर गुना दाखिल किया गया है। पुलिस आगे की जांच कर रही है। इस घटना के बाद आरटीओ विभाग की कार्यप्रणाली पर एक बार फिर सवाल उठने लगे हैं। लोग मांग कर रहे हैं कि इस पूरे प्रकरण की उच्च स्तरीय जांच कर दोषियों पर सख्त कार्यवाही की जाए। गाडीचे चेची नंबर व्हेरिफिकेशनसाठी आरटीओला गेला असता मी मॅडमने सांगितलं की मला चेची नंबर दाखव। मी चेची नंबर दाखवला, इंजन नंबर दाखव, इंजन नंबर दाखवला। मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणले मला इंजन नंबरच पाहिजे। मला मॅडम नंबर प्लेट आहे त्यावर आता हजारो गाड्या या प्लेटवर पासिंग झाल्या, नवी गाडी आहे। त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले 500 रुपये। पैसे मागितल्यानंतर मी नंतर मी 500 ने मला 1000 लागन। म्हणलं मॅडम असं नाही मॅडम, एवढे पैसे देत नाही म्हटलं मॅडम, माझी मित्राची गाडी आहे। आणि मॅडमने मला एक तोंडात 2 थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक गुप्त अंगावर एक लात मारली मॅडमनी आणि सांगितलं मॅडमनी तुझा बदला मी घेतलाय, आता मला बदला घेण्याची गरज नाही। आणि मागच्या महिन्यामध्ये असंच माझ्या सोबत झालं साहेब। मी तिथं पासिंग करत असताना मला अशी मागणी केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे 2000 रुपये दे। मी नकार दिला, त्यामुळे त्या मॅडमने मला त्यावेळेस बी शिवीगाळ केली असता तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना घडली पोलिसात दाखल केलेली साहेब। मी या संदर्भात मी साहेबांना ठाणेदार साहेबांना स्वतः व्हिडिओ दाखवलेला आहे। आणि केवल सिंग ठाकूर मागच्या 1-2 महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली साहेब। व्हिडिओ क्लिप मॅडमने तो बदला माझ्यावर घेतला की आता तुझ्यावर मी केव्हा याच्या अगोदर मॅडमने असं सांगितलं की मी केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। काय मॅडमचं नाव राजश्री चौधरी म्हणून आहे। त्याची मागणी काय आहे की मी तुमची काय मागणी आहे? माझी मागणी अशी आहे साहेब की माझा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये। मी त्याच्या वडिलाच्या वहीचा होतो, बाईनं माझ्यावर हात उचलला नव्हता पाहिजे। तरी मॅडमने पुन्हा मला नंतर पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही। 353 माझ्या आवारामध्ये तू काम करतोय, तुझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असं मॅडमने स्वतः सांगितलं। अब तक ले बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक नमस्कार और देखते रहिए रॉयल मीडिया ग्रुप।